नमस्कार. आजचा विषय आहे च्यवनप्राश. मी डॉक्टर वैदेही बापट. काहीतरी आपल्याला टॉनिक हवं असं प्रत्येकाला वाटत असतं, ज्याचं उत्तर अनेक हजार वर्षांपूर्वी च्यवन नावांच्या ऋषींनी दिलं आहे. च्यवनप्राश. च्यवनप्राशमध्ये मुख्य घटक असतो आवळा, जो केसांसाठी चांगला आहे, त्वचासाठी चांगला आहे, इम्युनिटीसाठी चांगला आहे, विटॅमिन सी असल्यामुळे रक्तवाढीसाठी चांगला आहे, लिव्हरसाठी चांगला आहे आणि पूर्ण शरीरासाठी आवळा हा अमृत आहे. आवळ्या व्यतिरिक्त च्यवनप्राशमध्ये अनेक उपयोगी औषधं असतात. त्यापैकी एक आहे दशमूळ. वातासाठीचं उत्तम औषध असतं दशमूळ, जे रोज थोड्या प्रमाणात घेतल्याने वाताचे होणारे त्रास कमी होतात. त्या व्यतिरिक्त पुष्कर मूळ, कपूर काचरी, गुळवेल, अडुळसा, पिंपळी, वंशलोचन, वेलची, तमालपत्र, दालचिनी, मध, कर्कटशृंगी यासारखी औषधं कफहारक असतात. त्यामुळे ज्यांना वारंवार कफाचा त्रास होतो त्यांच्यासाठी सुद्धा ते उपयोगी असते. आवळा स्वतःच पित्तशामक असतो, त्याच्यामुळे पित्ताचे वारंवार ज्यांना आजार होत असतात त्याच्यासाठी सुद्धा तो उपयोगी असतो. थोडक्यात काय, कुठल्याही प्रकृतीच्या व्यक्तीला गुणयुक्त आणि टॉनिक म्हणून थोडा थोडा घेतल्यास इम्युनिटी वाढवणारा, ताकद वाढवणारा, एनर्जी वाढवणारा हा एक उत्तम पर्याय आहे च्यवनप्राश. हा नक्की वापरा आणि त्याचा उपयोग करून घ्या.